लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी. मात्र मराठी शिकणार नाही अशी मुजोरी चालणार नाही. मुदतवाढीसंदर्भात आज निर्णय घेऊ, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. मराठी सक्तीवरून संजय निरुपम आक्रमक. 1 मेची डेडलाईन पुढे ढकलण्याची मागणी. 6 महिन्यात चालक मराठी शिकतील असा विश्वासही व्यक्त. तर वेळ द्या, पण अंमलबजावणी कधी? संदीप देशपांडे यांचा थेट सवाल. कायदाच नाही तर सरनाईक कोणता आणि कसला निर्णय जाहीर करणार? परिवहन खात्याने सर्क्युलर काढलं म्हणजे कायदा होत नाही. परिवहन खात्याचा सर्क्युलरवर सदावर्तेंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता. मात्र परिषदेवर येण्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची अट. सूत्रांची माहिती. तर विधान परिषदेसाठी बच्चू कडूंच्या नावाची जोरदार चर्चा असताना नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. बच्चू कडू शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागतच आहे. प्रहार संघटना शिंदेच्या शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया. नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध. सूत्रांची माहिती. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल. कार्यकर्त्यांची भावना. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम. मवियाकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी. शिवसेना भवनात ठाकरेंच्या सेनेची बैठक पार पडली. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक पार पडली. बीडीडी चाळ, मनपा बजेटसह इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा. मात्र आदित्य ठाकरे बैठकीनंतर माध्यमांसमोर काही न बोलता निघून गेले. बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमातील मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद. नागपुरात धीरेंद्र शास्त्रींच्या 5 दिवसीय रामकथेला कालपासून सुरुवात. रोहित पवारांकडून बागेश्वर बाबाचे व्हिडिओ शेअर. हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो. खरात कमी म्हणून की काय? दुसरा भोंदू राज्याच्या डोक्यावर आणून बसवला. रोहित पवारांचा सवाल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर. काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची सपकाळ भेट घेणार. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात बैठक होईल. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होणार. पुरोगामी संघटनेचा संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा. शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक. सरकारसह पोलिसांच्या कारवाईचाही निषेध. रोहित पवार आज हक्कभंग समिती समोर उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांविरोधात हक्कभंग मांडला होता. आज दुपारी 3 वाजता विधान भवनात हक्कभंग समितीसमोर सुनावणी पार पडणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं घाटकोपर पोलीस ठाण्यातील लॉकअप बाहेर ठिय्या आंदोलन. 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोमय्या आक्रमक. रात्री 3 वाजता सोमय्यांचं आंदोलन स्थगित. बीडमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुखांमध्ये लढत. मुलगी वैभवी आणि भाऊ विराजकडून अश्विनी देशमुखांसाठी प्रचार. मुंबई पुणे मिसिंग लिंकला अजित पवारांचं नाव द्या. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांची मागणी. एक्सपोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ही मागणी. 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. न्यायालयानं 1 महिन्याचा कारावासासह 1 लाखांचा दंडही ठोठावला. नितेश राणे आता उच्च न्यायालयात धाव घेणार. सांगलीत रंगली राजकीय टोलेबाजी. विश्वजित कदम यांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल. गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्प लेव्हलचे नेते असा लगावला मिश्किल टोला. या टीकेला प्रत्युत्तर देताना कदम यांची उपरोधिक प्रतिक्रिया. कोल्हापुरातून कार्यकर्ते बुलढाण्यासाठी रवाना. गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्टचे कार्यकर्ते आंदोलन करणार. कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत कार्यकर्ते रवाना. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गुप्त बर्थडे पार्टीची चर्चा. 9 स्टोन हॉटेलमधल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पार्टीत भोंदू मनोहर मामा भोसलेच्या उपस्थितीची चर्चा. भोसलेसह सचिन गोसावी, नितीन घुगेच्या उपस्थितीची ही माहिती. सोलापूरमध्ये भोंदू मनोहर भोसलेची कुर्डुवाडी पोलिसांकडून 4 तास चौकशी. मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारेची कसून चौकशी. मनोहर भोसलेवर फसवणूक, जादूटोणा आणि अंधश्रद्धेअंतर्गत गुन्हा दाखल. आज मनोहर भोसलेची पोलीस कोठडी संपणार.
सोलापुरातल्या करमाळा तालुक्यातील घोटीमध्ये भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेचा 27 एकरात आलिशान आश्रम, आंब्याची बाग, नारळाची झाडं आणि शेततळेही मनोहर भोसलेच्या पत्नी रुपाली भोसलेच्या नावावर जमीन. टीसीएस प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिश्रांची नियुक्ती. नाशिक पोलिसांचा प्रस्ताव मान्य, सरकारचा निर्णय. पुढील सुनावणीत प्रकरणाला वेग येण्याची शक्यता. नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण 2 मेला नाशिक रोड न्यायालयात देणार अंतरिम अटकपूर्व जामिनावर निकाल. निदा खानवर आता अटकेची टांगती तलवार कायम आहे. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान अहमदच्या अडचणीत वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. एसआयटी चौकशी धक्कादायक खुलासे समोर. मुंबईच्या पायधुनीत विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. कुटुंबाने बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्याची माहिती. शवविच्छेदन अहवालात प्राप्त झाल्यानंतरच या मृत्यूचं कारण कळेल. जेजे मार्ग पोलिसांनी कलिंगड विक्रेत्याचा जबाब नोंदवला. डोकाडिया कुटुंबियांनी या विक्रेत्याकडून कलिंगड खरेदी केलं होतं. मुंबईच्या पायधुनी परिसरातील विषबाधा प्रकरणातील मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करा. सरकारने असा रिपोर्ट सार्वजनिक करावा. वारिस पठाण यांची मागणी. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने विषबाधेमुळे 4घांचा मृत्यू. विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण. नगरसेवक मोहम्मद आमिर खान यांच्याकडून चिंता व्यक्त. महापौरांना पत्र लिहून अन्न सुरक्षेबाबत चिंता व्यक्त. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त. प्रशासकाची नियुक्ती. मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने यवतमाळ जिल्हा बँकेत थेट शासकीय हस्तक्षेप. बीडच्या निकनूरमधील दगडफेक प्रकरणाचा 4 विशेष पथकांकडून तपास सुरू. आयपीएस व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकाची नियुक्ती. केज विभागाची 2 पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचं 1 पथक नियुक्त. 30 आरोपींपैकी 11 आरोपींना अटक. ठाणे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारींचं निलंबन. मुंबई उपनगरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी असतानाचे प्रकरण. बोरिवली येथील भूसंपादन प्रकरणात मोबदला निश्चित केला होता. मूळ मालकाऐवजी विकासकाला 60 कोटींचा फायदा करून दिल्याचा ठपका. मुंबईतील बीएमसीतील के पूर्वच्या वॉर्ड ऑफिसरला पोलिसांकडून अटक. अधिकारी नितीन शुक्लांवर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. नालासोपाऱ्यात रुग्णाच्या नातेवाईकांकडून कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर आणि नर्सला धक्काबुक्की. नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा आरोग्य कर्मचारी संघटनेकडून निषेध. या प्रकरणी पूर्व तुलिन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईच्या ओशिवरातील सिटी इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाचा दणका. पालकांनी दिलेली देणगी सव्यास परत करण्याचे आदेश. राज्यात उष्णतेची लाट. देशात सर्वाधिक तापमान विदर्भात. विदर्भातील सर्व शहरात तापमान 44 अंशाच्या पुढे. विदर्भातील 4 जिल्ह्यात पारा 46 अंश पार. अकोल्यात 46.9 अंश तर नागपूर आणि चंद्रपुरात पारा 45 अंशापुढे. बुलढाण्याचे तापमान 43 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले. इंग्रजांच्या काळात बुलढाणा हे हिल स्टेशन थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं. तब्बल 68 वर्षांनंतर बुलढाण्याचं तापमान पुन्हा 43.5 अंश सेल्सिअसवर गेले. अकोल्यातही सूर्य आग ओकतोय. नागरिकांनी थेट गरम फरशीवर बेसनाचा पराठा भाजून दाखवला तर पॅनमध्ये तांदळाचा डोसा तयार करून उष्णतेची तीव्रता दाखवून दिली. अकोल्याचं तापमान तब्बल 46.9 अंश सेल्सिअस पोहोचलं असून मागील काही वर्षातील उच्चांक गाठलाय. धाराशिव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. गेल्या 8 दिवसात 4% पाणीसाठा कमी. जिल्ह्यांमध्ये 34% पाणीसाठा शिल्लक तर पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती. यवतमाळच्या कारेगाव पारधी बेडातल्या पाणी टंचाईवर जिल्हा प्रशासनाचा खुलासा. हे गाव वनजमिनीवर अतिक्रमित वनहक्क कायदापट्ट्याचा विषय जिल्हा समितीकडे प्रलंबित. गावाला नियमित 2 वेळा टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती. नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. पाणी पातळीत घट. नांदेड जिल्ह्याची साठवणूक क्षमता एप्रिलमध्येच 54%वर तर जवळपास 80 लघु प्रकल्पांनी तळ गाठलाय. जळगावच्या 40 गावात धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर. जलसाठा शून्यावर. अनेक प्रकल्पात फक्त मृत साठा शिल्लक. उदगाव धरणातच समाधानकारक पाणी. पिंपरी चिंचवडच्या मावळच्या पवना धरणात 42% पाणीसाठा शिल्लक. धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळीत घट. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणामुळे खतांची टंचाई. दर भडकले तर साठेबाजी करून ठेवलेलं गोडाऊन आम्ही लुटायला मागेपुढे बघणार नाही. माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्याप रखडलेली. 30 एप्रिलनंतर अपात्रतेची टांगती तलवार. ई-केवायसी साठी आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.